गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सर्व मायबाप सज्जनांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आजच्या दिवशी आहे ना, आपल्या जीवनामध्ये पडलेल्या प्रश्नावर आपण बोलणार आहोत। म्हणजे आता दिवाळीचा सण सुरू झालेला आहे ना, पण मनुष्याच्या जीवनामध्ये खरी दिवाळी साजरी कधी होईल बरं? प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला हा प्रश्न की मला दिवाळी साजरी करायची आहे, आनंदामध्ये साजरी करायची आहे। पण हा आनंद, दिवाळीतला आनंद आहे ना, तो अगोदर मनामध्ये निर्माण करायला लागेल। आणि जोपर्यंत हा मनाचा आनंद निर्माण होत नाही ना, तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये खरी दिवाळी होणार आहे का? कधीच नाही। भगवंतांनी सांगून सांगून भगवंत कंटाळले की मनुष्याने चांगली कर्म करायला हवी, चांगल्या मार्गावर जायला हवं। पण मनुष्य भगवंताचं ऐकतो का बरं? पण भगवंतांनी रामायणामध्ये सांगितलं होतं, लक्ष्मणाला जे सांगितलं होतं की या मनुष्याने आहे ना, माझं ऐकलं नाही तरी चालेल, पण निदान या रावणाचं तरी ऐका। म्हणजे रावण जेव्हा मृत्यूशय्येवर होता ना, जेव्हा रावण मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेला होता आणि अंतिम घटिका मोजत होता, तेव्हा भगवान श्रीरामानं स्वतःहून त्यांचा छोटा भाऊ लक्ष्मणला त्या रावणाकडून आयुष्याचं ज्ञान घेण्यास सांगितलं। बघा, म्हणजे आपला जरी कोणी दुश्मन असेल ना, त्याच्याकडून आपला कसा फायदा करून घ्यावा। म्हणजे असं म्हणतात ना, निंदकाचं घर असावं शेजारी। म्हणजे निंदकसुद्धा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करत असतो। निंदकाकडं सुद्धा एवढ्या राजनीत्या असतात ना, एवढ्या काही गोष्टी आपल्याला घेण्यासारख्या असतात, पण आपण फक्त त्याच्याकडे बुराई म्हणून पाहत असतो, आपण फक्त त्याच्याकडे राक्षस म्हणून पाहत असतो। पण त्याच्याकडे सुद्धा अशा भरपूर विद्या असतात, अशा भरपूर प्रेमळ गोष्टी असतात की त्या मनुष्याने आपल्या जीवनामध्ये घेतल्या ना, तर आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सुख निर्माण होऊ शकतं। त्याचप्रमाणे या रावणाकडून आहे ना, या आयुष्याचं ज्ञान घेण्याचं रामाने लक्ष्मणाला सांगितलं। या ठिकाणी सर्वात आश्चर्यकारक वाटणारी गोष्ट काय आहे बरं? की रावणानं त्याच्या शत्रूला हे ज्ञान देण्यासाठी अजिबात कुचराई केली नाही। म्हणजे रावणानं लक्ष्मणाला दिलेलं हे जीवन शिक्षण आहे ना, या काळातील लोकांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। जेवढं त्रेतायुगामध्ये उपयोगी होतं, भगवान श्रीराम आणि रावणाची युद्धात अंतिम दिवशी जेव्हा रावण होता ना, भगवान श्रीराम यांच्या बाणाने जखमी होऊन मरणासन्न अवस्थेमध्ये पडला होता ना, तेव्हा भगवान श्रीराम आणि स्वतः लक्ष्मणाला म्हटले, लक्ष्मणा तू जा आणि रावणाकडून जीवनातील राजनीतीचं ज्ञान घे। आपण थोरले भाऊ भगवान श्रीराम यांचं बोलणं ऐकून लक्ष्मण सुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये पडला आणि म्हणाले, तुम्ही हे काय बोलत आहात? एका अत्याचारी राक्षस हा जीवनाशी संबंध मूल्यांचे शिक्षण कसे घेऊ शकतो? हे ऐकून भगवान श्रीराम हसले आणि म्हणाले, हे लक्ष्मणा, तुला माहीत नाही का, राक्षस हा रावण होता, पण रावण राक्षस होण्याबरोबर एक महान ज्ञानी सुद्धा होता। तो एक महान पंडित देखील आहे, तो एक महान शिवभक्त सुद्धा आहे, तो एक ब्राह्मण आहे। त्यामुळे त्याच्या मृत्यूपूर्वी त्याच्या तू जवळ जा आणि त्याच्याकडून जीवनाचं ज्ञान मिळवून घे। त्यानंतर लक्ष्मण भगवान श्रीरामांना प्रणाम करतात आणि रावणाजवळ जातात। रावणाजवळ जाऊन लक्ष्मण रावणाच्या डोक्याजवळ उभे राहिले आणि म्हणाले, हे लंकेश,
मी तुमच्याकडून जीवनाशी संबंधित आहेत ना, काही राजनैतिक ज्ञान मिळवण्यासाठी आलेलो आहे. रावणाने मात्र लक्ष्मणाच्या अभिवादनाचं काही प्रत्युत्तर दिलं नाही. खूप वेळ झाला तरी रावण काही बोलेना. म्हणून लक्ष्मण भगवान श्रीरामांकडे परत गेले आणि म्हणाले, रावण माझ्या प्रश्नांचं उत्तर देत नाही. भगवान श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, ज्याला ज्ञान मिळवायचं आहे ना, तो देणाऱ्याच्या डोक्याजवळ नाही तर पायाजवळ उभे राहतो. बघा, तुम्हाला काही प्रचिती आली असेल ना तर नक्कीच घ्या. म्हणजे का बरं, कधी कधी मनुष्य आहे ना, भगवंताची मनुष्याची जागा आहे ना, ती भगवंताच्या चरणाजवळच असते ना. पण आपण मात्र विसरतो. आपण भगवंताचे चरण कधी पाहत नाही, चरणस्पर्श कधी करत नाही. आपण मनुष्याचा चेहरा पाहत असतो. पण मनुष्याचा चेहरा आहे ना, तो फसवणाराच असतो ना. मग मनुष्याचा चेहरा पाहण्याऐवजी भगवंताचे चरण स्पर्श करा. हे चरणस्पर्श आहेत ना, तुमच्या जीवनामध्ये कधीचा अधोगती निर्माण करणार नाही. बघा, त्याप्रमाणे भगवान श्रीरामानं लक्ष्मणाला सांगितलं की रावणाच्या डोक्याजवळ जा, डोक्याजवळ नाही तर तू पायाजवळ उभा राहा. त्यामुळं परत जा आणि रावणाच्या पायाजवळ उभं राहून त्याला परत आग्रह कर. भगवान श्रीरामांनी असं समजावून सांगितल्यानंतर लक्ष्मण पुन्हा रावणाजवळ गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहून आपले दोन्ही हात जोडून म्हणाले, हे लंकेश, कृपा करून तुम्ही मला या जीवनाचं रहस्य समजावून सांगा. बघा, हे बोलणं आहे ना, एवढ्या गोड आणि प्रेमाचं होतं ना की जणू काही रावण आमचा दुश्मन नव्हताच. हेच आहे ना, शत्रूवर जर विजय मिळवायचा असेल ना तर प्रेमाने सुद्धा मिळवता येतो. पण ते प्रेम आपल्यामध्ये असायला हवं ना. आपलं जीवन नुसतं नैराश्यचमध्ये असेल, आपल्या जीवनामध्ये नुसता रागच असेल, हा अहंकारच भरलेला असेल, कधी कोणी प्रेमाने विचारलं तरी आपलं तोंड वाकडं करून उत्तर देत असू, तर आपल्या जीवनामध्ये कधी दिवाळी साजरी होईल का बरं? कधीच होणार नाही. कुणी आपल्याला पाहावं आणि समोरच्यानं म्हणावं की मी तुला जेव्हा पाहतो ना की मला भगवंताची आठवण येते. किती सुंदर तुझं रूप आहे बरं. तुझ्या रूपाकडे पाहिल्यानंतर खरंच त्या जीवनामध्ये प्रेम निर्माण झालेलं आहे असं मला वाटतं. कधीतरी असं तुमच्या जीवनामध्ये कुणी तुम्हाला म्हटलेलं आहे का बरं? कधीतरी विचार करा. आपण जी भक्ती करतो ना ती भगवंतापर्यंत अशीच पोचत असते, म्हणजे लोकांची पोचपावती आपल्याला भेटत असते. म्हणून बघा, आपण पाहत होतो की लक्ष्मण रावणाच्या त्या पायाजवळ जातो आणि लक्ष्मणाचं बोलणं ऐकून रावण तोंडातून शब्द बाहेर निघाले, हे लक्ष्मणा, तू धन्य आहेस. तुला प्रभू श्रीरामासारखा भाऊ मिळाला आहे. तू धन्य आहेस जो तू सदैव तुझ्या सोबत राहिला आहेस. लक्ष्मण, लक्ष देऊ नाही, मी आज तुला काही गोष्टी सांगणार आहे ज्यामध्ये संपूर्ण जीवनाचं सार आहे ना. बघा, यामध्ये आपल्याला काय दिसतं बरं की रावणानं लक्ष्मणाला सांगितलं की बघा, तुम्हाला रामासारखा भाऊ मिळालेला आहे आणि रामाला सुद्धा लक्ष्मणासारखा भाऊ मिळालेला आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपला भाऊ म्हणजे राम आणि लक्ष्मणासारखाच असावा ना, प्रेमळ नातं असावं. पण जेव्हा मनुष्याचं लग्न होतं ना, भावाभावांमध्ये पती पत्नी येतात, तेव्हा भावांचा संसार वाईट होऊन जातो. पण कधीही भावाभावांनी एकमेकांशी कधीच भांडू नका. आपल्या पत्नीचं ऐकून तर अजिबात भांडू नका. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जरा मोठमोठे जेव्हा दुःख येतात ना, तेव्हा भाऊच आपल्या पाठीमागे खंबीर उभा असतो. म्हणून रामायणाचं हे सार आहे ना, ते प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं. बघा, रावणाने लक्ष्मणाला सांगायची सुरुवात केली, कोणतंही शुभ कार्य लवकर करावं. बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, रावणानं लक्ष्मणाला सांगितलं की जे काही शुभ कार्य करायचं आहे ना ते लवकर करावं, कारण आयुष्य अनिश्चित असतं. कधी संपेल कोणाला
माहीत नाही. शुभकार्य करण्यासाठी आहे ना, कधीही आळस करू नका, उशीर करू नका. अशुभ कामे जेवढी शक्य होतील तेवढी टाळली पाहिजेत. लक्ष्मणा, आम्ही सुद्धा हेच चूक केले ना. अशुभ कामांना मी नेहमी प्राथमिकता दिली, शुभकार्य नेहमी टाळत राहिलो. मी प्रभू श्रीरामांच्या चरणावर येण्यासाठी खूप उशीर केला. एवढंच नाही तर मी माता सीतेचा हरण करण्यामध्ये माझा मी विजय समजला नसता तर माझी ही दैन्यवान अवस्था कधीच झाली नसती. लक्ष्मणा, जेव्हा माझी बहीण शूर्पणखानं मला भगवान श्रीरामाविषयी सांगितलं ना, तेव्हा मी त्यांना ओळखलं की मला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीरामाच्या रूपामध्ये स्वतः नारायण आलेले आहेत. काही करायचं किंवा कोणतेही शुभ कार्य असेल ते गाजावाजा न करता करा आणि लवकर करा. कारण आपले जे दुश्मन असतात ना, त्यांना या गोष्टी पाहवत नाहीत आणि ते लोक आपल्या शुभ कार्यामध्ये अडथळे निर्माण करतात आणि त्या अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्नच करतात ना. म्हणून आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. आपला अहंकार आपला सर्वात मोठा दुश्मन आहे. म्हणून तर माझ्या अहंकारामुळे आहे ना, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो नाही. आणि हेच कारण आहे ना की आज माझी ही अवस्था झालेली आहे. माझ्याकडे काय नव्हतं, माझ्याकडे सर्व काही होतं. लंकासुद्धा सोन्याची होती, पण तुझ्याकडे तुझा भाऊ होता, माझ्याकडे माझा भाऊ नव्हता. तोच या युद्धामध्ये पराक्रम झाला ना. म्हणून आता दुसरी गोष्ट पाहूया. शत्रू किंवा रोग लहान समजू नका. रावणानं लक्ष्मणाला स्वागत केलं की शत्रू किंवा रोग आहे ना, अगदी छोटासा जरी असला ना तरी त्याला कमी लेखू नका. कारण छोटीशी चूक आहे ना, ती मोठं नुकसान करू शकते. तुमच्या शत्रूला कधीही निर्बळ समजू नका. कारण जेव्हा परमपिता ब्रह्मदेवांनी माझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन मला वरदान दिलं, मला वरदान मागण्यासाठी सांगितलं, तेव्हा मी वानर आणि मानवाला सोडून सगळ्या गोष्टीवर विजय प्राप्त करण्याचं वरदान मागितलं. त्यावेळी मी असा विचार केला की वानर आणि मानव आहेत ना, हे तुच्छ प्राणी आहेत आणि माझ्यासारख्या बळशाली या योद्ध्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. हे लक्ष्मणा, आज बघ, या दोन्ही प्राण्यांमुळे आहे ना, माझा अंतिम श्वास मी मोजत आहे, मी अंतिम घटिका मोजत आहे. जर मी वानराला आणि मानवाला माझ्या अहंकारामुळं निर्भय समजलं नसतो ना, तर माझी ही अशी दशा कधीच झाली नसती. आता तिसरी गोष्ट पाहूया. रावणानं लक्ष्मणाला जी सांगितली, स्वतःचं रहस्य गुप्त ठेवावं. बघा, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे ना, प्रत्येकानं या आपल्या वैखरीवर ताबा ठेवायला हवा. जेव्हा अनोळखी व्यक्ती आपल्या घरामध्ये येते, आपला मित्र परिवार असू द्या, आपल्या पत्नीबद्दल, आपल्या पतीबद्दल, आपल्या सासू सासऱ्यांबद्दल, आपल्या आईवडिलांबद्दल कोणतीच गुप्त गोष्ट कोणाला सांगू नका. कारण ती गुप्त गोष्ट असते ना, मनुष्याच्या जीवनामध्ये येणाऱ्या काळामध्ये अधोगती निर्माण करत असते, दुःख निर्माण करत असतं. आणि तेच रावणानं लक्ष्मणाला सांगितलं की ना की जे व्यक्तिगत रहस्य आहेत ना, ते कोणालाही सांगू नका. कारण रहस्य बाहेर पडलं ना तर त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. परिणामी आपणास प्राणसुद्धा गमावू लागू शकतो. चुकूनही आपल्या आयुष्यातील रहस्य आहेत ना, आपल्या ज्या कमजोऱ्या आहेत, म्हणजे ही कमजोर बाजू कोणाला सांगू नका. कारण जेव्हा ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं यमराज यांनी माझ्या नाभीमध्ये अमृत भरलं ना आणि म्हटलं की जो अमृत, ह्या अमृत तुझ्या नाभीमध्ये राहील, तोपर्यंत तुझा कोणीही वध करू शकणार नाही. परंतु मी केलं काय की माझे जे रहस्य आहे ना, माझ्या बिभीषण या भावाला मी सांगितलं आणि ही चूक माझ्या मृत्यूचं कारण बनली ना. त्यामुळं कोणालाही आपल्या आयुष्याशी संबंधित गुप्त गोष्टी सांगू नका.
आपलं धन आहे ना, आपले स्त्री सर्व काही गुप्तच ठेवा. एवढं बोलून रावणानं आपल्या प्राणाचा त्याग केला. त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यातून सुद्धा अश्रुधारा वाहू लागल्या. या 3 उपदेशामधून आपण अनेक गोष्टी शिकलो ना. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी आहेत ना, हे उपदेश आपल्याला खूप प्रेरणादायी आहेत. म्हणजे ही कथा म्हणून समजू नका, या रावणाने सांगितलेले खऱ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे आपलं जीवन आहे ते दुःखांनी भरलेलं आहे. पण जर सुखामध्ये परिवर्तन करायचं असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये आपल्यासोबत श्रीकृष्णासारखा सारथी असायला हवा, जो पुढे मागे उभा राहील. नुसता मागे राहणारा नको, पुढे सुद्धा उभा राहणारा हवा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, जेव्हा जेव्हा दुःख येतात ना, तेव्हा भगवंत रूपी हा आदेश आहे ना, त्या दुःखांचं रूपांतर सुखामध्ये करत असतो. आपल्या जीवनामध्ये काय होतं बरं? बघा, आपल्या जीवनामध्ये भरपूर समृद्धी निर्माण झाली. आपल्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आले की ते आनंदाचे क्षण आहेत ना, आपण एवढे मोठे साजरे करतो ना, की ते लोकांना दाखवायला सुरुवात करतो की माझ्याकडे बघा काय काय आहे. कारण आपण आनंदामध्ये असतो ना. पण बऱ्याच लोकांना या गोष्टी पाहत नसतात. चिंचेला पाहून जसं पाणी सुटतं ना, त्यावेळेस आपल्या जिभेची सृजनशक्ती जागी होते. अगदी तसंच आपलं आहे. या आनंदाचे क्षण आहेत ना, आपल्याला साजरे करताना कोणी पाहिले ना, तर त्याची नजरसुद्धा लागू शकते. जर आपले हितचिंतक जास्त असतील तर आपल्यावर वाईट नजरेचा परिणाम होत नाही. कारण आपले हितचिंतक नेहमी आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात ना. म्हणूनच जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, गुलामगिरीत राहू नका. आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा. बाकीचे तर सर्व वेळ वायाच घालवतात ना. कारण ही दुनिया एवढी स्वार्थी बनलेली आहे ना, की स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. त्याचा उद्देश एवढाच असतो ना, की गोड बोलून आपल्याकडून काम करून घेणं. म्हणून तुमचे हितचिंतक ओळखा. फक्त त्यांच्याबरोबर तुमचा मौल्यवान वेळ खर्च करा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपला हितचिंतक कोण आहे ना, आपलं आयुष्य निघून जातं तरी समजत नाही. त्यासाठी हे निरूपण आहे ना, तुमचं मन चार्जिंग करत असतं. तुमच्या जीवनामध्ये काही चांगलं आहे, काही वाईट आहे. तुम्ही जर अपमार्गाला जात असाल तर हे निरूपण तुमच्या जीवनामध्ये सोनेरी दिवस निर्माण करतं ना. म्हणून आपण रोज श्रवण करावं. आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल ना, आपल्या जीवनामध्ये दिवाळी रोज साजरी करायची असेल तर आपलं मन चार्जिंग व्हायला हवं. आणि हे समर्थ विचार आहेत ना, हे समर्थ विचार तुमच्या जीवनामध्ये रोज कल्याणकारी क्षण आणतात. आणि हे का बरं आणतात बरं? कारण आपल्या वैखरीमध्ये भगवंताचं नामस्मरण असतं. बघा, पुढे पाहूया. झालेलं नुकसान कोणालाही लवकर सांगू नका. या जगामध्ये खूप कमी लोक असं आहेत ना, की त्यांना एखाद्याचे नुकसान झाल्यावर दुःखी होतात. मात्र बरेच असे लोक आहेत की नुकसान झाल्यावर त्यांना खूप आनंद होतो. उलट ते लोक लगेच जखमेवर मीठ लावायला तयार असतात. कारण त्यांना दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणं जमतच नाही. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, जर दुःखी तुम्ही झाला असाल तर आपलं दुःखसुद्धा जास्त शेअर करू नका. म्हणजे आपली हक्काची जी व्यक्ती आहे ना, आपल्या हक्काची व्यक्ती कोण असते बरं? काही काहींच्या जीवनामध्ये आई वडील तर नक्कीच असतात. कधी कधी पत्नीसुद्धा असते. कधी कधी आपली मुलगीसुद्धा असू शकते. आपला मुलगासुद्धा असू शकतो. पण मुलगा आजच्या या कलियुगामध्ये कमीच हक्काचा आहे. कारण तो स्वतः आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो. तर मग तो हक्काचा असू शकतो का बरं? पण मुलगी आहे ना, तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. एवढी ती नक्कीच हक्काची असते. पुढची गोष्ट म्हणजे आपली तिजोरी कधीही कुणाला दाखवू नका. आपण किती आयुष्यामध्ये कमावतो ना, कधीच कोणाला शेअर करू नका. तुमची पैसा संपत्ती शक्य तेवढी आहे ना, ती गोपनीय ठेवा.
ते तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. कारण हल्ली लोक फक्त स्टेटस बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं ना की कोण किती पैसे खर्च करून आपल्या जीवनानंदामध्ये जगत आहे. म्हणजे चार चौघात कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसाल ना तर उठ सुट कोणीही तुमचा अपमान करायची सुरुवात करेल. कधी कधी आपण म्हणतो की आपण संयम राखायला हवा, पण दरवेळेला संयम राखणं गरजेचं नाही. कधीतरी आपला अस्तित्व सुद्धा दाखवायला हवं. मग अपमानाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी आहे ना, अपमान करणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त प्रगती करून दाखवा. तुम्ही कधी आपल्या मनाचा विचार केलेला आहे का? आपलं मन कसं आहे बरं? मनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या गोष्टी जग जाहीर केल्यानं आहे ना आपल्या जीवनामध्ये संकट निर्माण होतात. म्हणजे बुद्धिमान व्यक्ती तेच विचारतात ना जे त्यांचं हिताचं असतं. कारण नेहमी बुद्धिमान व्यक्ती बोलत असताना नजरेत नजर मिळवून बोलतात. कारण आपल्या डोक्यातले विचार त्यांच्या डोळ्यांमध्ये वाचायचे असतात. मुळातच अशा व्यक्ती कमी बोलतात, म्हणजे स्वतःबद्दल इतरांना जाणून देत नाही. आणि बुद्धिमान व्यक्ती नेहमीच त्यांच्या विरोधीच असतात ना, त्या व्यक्तीबरोबर वाद घालण्यास रस मानत नाही. म्हणजे शांत राहणं पसंत करतात. त्यांचा उद्देश ठरलेला असतो, म्हणजे ऐकावं जनाचं आणि करावं मनाचे. ते त्यांच्या निर्णयावर नेहमी ठाम असतात. आणि तशी वेळ आली ना तर त्यांच्यात देखील बी प्लॅन देखील तयार असतो. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली असेल तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र आहे ना तो कधीच कुणाला सांगू नका. त्यामुळे ते मंत्राचा अधिक लाभ मिळेल. कारण गुरुने दिलेला मंत्र आहे. जर इतरांना सांगितला ना तर त्याचे लाभ देखील कमीच मिळतात. आता पुढची गोष्ट म्हणजे आता हे दिवाळीचे सण चालू झालेले आहेत ना, ही दिवाळी मनुष्याच्या जीवनामध्ये आनंदच निर्माण करते ना. पण एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, आता हे दिवाळीचे 4-5 दिवस राहिलेले आहेत ना, या 4-5 दिवसामध्ये तुमच्याकडे जर दान करायची तुमच्या जीवनामध्ये इच्छा असेल ना तर दान नेहमी गुप्त करा, तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळणार आहे. असं म्हणतात ना की गुप्तदान केलेलं आहे ना ते दान देवतांना देखील प्रसन्न करतं. कारण आपण केलेलं दान जर आपण इतरांना सांगितलं तर त्या दानाचं सत्व कमी होऊन जातं. त्यामुळं आपणास त्याची योग्य पुण्यप्राप्ती होत नाही. म्हणून पूर्वीपासूनच लोक म्हणत आलेले आहेत ना की केलेलं दान आणि मिळालेलं धन आहे ना ते नेहमी गुप्त असावं. कारण गुप्त जर या गोष्टी ठेवल्या ना तर त्याच्या जीवनामध्ये अधिक पुण्याई प्राप्त होते, अधिक समृद्धी निर्माण होते, आपल्या जीवनामध्ये अक्षय सुख मिळतं. म्हणून या दिवाळीच्या निमित्तानं बघा, ही निदान दिवाळी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपल्या वैखरीवर ताबा ठेवावा. जेवढं तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करता येईल ना तेवढा आनंद निर्माण करा. बघा, कोणी गरीब मुलगा दिसला त्याच्या शिक्षणासाठी खर्च करा. म्हणजे जेवढं तुम्हाला पुण्यकारी काम होईल ना तेवढं तुम्ही करू शकता. म्हणजे जीवनामध्ये भगवंताची जागा कधीच दुसऱ्याला देऊ नका. हा भगवंत रूपी हा अंश आहे ना, ही ऊर्जा आहे, ती आपल्या वैखरीमध्ये निरंतर राहायला हवी. किती जरी संकट आपल्या आयुष्यामध्ये आली, किती जरी आपल्या जीवनामध्ये राग द्वेष अहंकार आला तरी हे भगवंताचं नामस्मरण कधीच कमी करू देऊ नका. कारण भगवंताचं जोपर्यंत नामस्मरण आपल्या या वैखरीमध्ये असेल ना तोपर्यंत हा अहंकार आहे, हा राग आहे, हा द्वेष आहे, हा लोभ आहे, तो कधीच तुमच्या शरीरात घुसणार नाही, तो कधीच तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करणार नाही. म्हणून हे नामस्मरण निरंतर चालू ठेवा. ही दिवाळी तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करेल. ही दिवाळी तुमच्या जीवनामध्ये कल्याणकारी निर्माण करेल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.